तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ना, हे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता, मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळी टाइमपास म्हणून चहा सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात। आपण 1 कप हरभऱ्याची डाळ आणि पाव कप मुगाची डाळ या दोन्हीही डाळी साधारण 4 तासांपूर्वी भिजत ठेवलेल्या होत्या। भिजल्यानंतर या दोन्ही मी पाण्यातनं काढून घेतल्या आहेत। एका मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ काढून घेते। याच्यामध्येच मुगाची डाळ देखील टाकून घेतोय, थोडंसं पाणी टाकून घेतोय, मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आपल्याला हे बारीक करत असताना ना खूप जास्त बारीक याची पेस्ट ही करायची नाहीये, हलकं असं खरबरीत हे राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं रवाळ हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय। आता या वाटलेल्या डाळीमध्ये इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने चुरून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। 3 मोठे चमचे बेसन पीठ, पाव वाटी किंवा 4 मोठे चमचे रवा, एकदम बारीक अशी चिरलेली हिरवी मिरची, पूर्णपणे ऑप्शनल आहे, याच्यामध्ये आपण लाल चटणी देखील टाकणार आहेत। लहान मुलं खाणार असतील तर मग हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल। लाल चटणी अर्धा चमचा, पाव चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा किंवा जिऱ्याची पावडर वापरली तरीही चालेल आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, मीठ चवीनुसार, सोबतच खूप सगळी कोथिंबीर। आता हे सगळं आपण छान व्यवस्थित असं एकत्र करून घेऊयात। आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण अंदाजाने थोडंसं रवा टाकला होता, पण इथं मला हे थोडंसं पातळ दिसतंय, त्यामुळे याची जी घट्टसरपणा आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी आपण याच्यामध्ये आणखीन थोडासा रवा टाकणार आहोत। साधारण 3 मोठे चमचे रवा टाकते। हलक्या हातानं हे एकत्रित केल्यानंतर साधारण 10 मिनिटांसाठी आपण हे रेस्टसाठी ठेवणार आहोत। या वड्या वाफवण्यासाठी आपण वापरत आहोत अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर। केटलमध्ये आपण पाणी ओतून घेऊयात आणि याला आता उकळी येऊ द्यायची। 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं हे जे पीठ आहे ना, म्हणजे याच्यामध्ये आपण रवा टाकला होता, तो रवा जे आहे ते पाणी शोषून घेतो आणि हलकं असं घट्टसर आपलं पीठ तयार होतं। आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे। तुम्ही याला गोल आकार देऊ शकता किंवा मी ज्या पद्धतीनं चौकोनी आकार देणार आहे आयताकार, तशा पद्धतीचा सुद्धा देऊ शकता। स्टीमरला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे ठेवून घेऊ। पाण्याला उकळी यायला लागली आहे, आपण हे स्टीमर यामध्ये ठेवून घेतोय, झाकून घ्यायचंय आणि साधारण एक 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला हे उकळून घ्यायचंय। आपल्या किचनमधील अनेक छोट्या मोठ्या कामामध्ये ही केटल आपल्याला उपयोगी ठरते। जर तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता। केटल आपण बंद करूयात। तुम्ही आतमध्ये बघू शकता छान अशा पद्धतीने हे पीठ वाफवलं गेलेलं आहे। बाजूला काढून थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण पुढची बॅच अशाच पद्धतीने वाफवण्यासाठी ठेवूयात। दुसरी बॅच देखील आपण अशाच पद्धतीने वाफवून घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण हे कट करू शकतो। पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही याला उभं कट करू शकता किंवा आडवं, कसंही तुमच्या आवडीनुसार। अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं। आता आपल्याला याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्ही काहीही करू शकता, मी डीप फ्राय करणार आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण सोडून घेतोय।
सुरुवातीला गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती छान मस्त खरपूस असे हे तळून घ्यायचे. छान असा रंग याला आलेला आहे. काढून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे. हे वडे आहेत ना वरच्या साईडनं असे कुरकुरीत लागतात आणि आतमध्ये सॉफ्ट असतात. तुम्ही कशाच्याही चटणी बरोबर हे एन्जॉय करू शकता किंवा काही नसेल तर टोमॅटो सॉस बरोबर खाल्लं तरी सुद्धा चविष्टच लागतात. हे डाळीचे वडे तुम्ही सुद्धा घरी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले होते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच काही छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.